शरीरात वाढलेली उष्णता, B12 हे जीवनसत्व आणि अन्य पोषक द्रव्यांचा अभाव, फंगल इन्फेक्शन, दाताचे विकार, पोटाच्या तक्रारी अशा अनेक कारणांमुळे तोंड येण्याचा आजार होतो. या दुखण्याकडे किरकोळ समजून दुर्लक्ष करण्याकडेच बहुतेक लोकांचा कल असतो, परंतु या लहानशा आजाराचा त्रास खूप होतो. नीट खाता पिता तर येत नाहीच, पण नीट बोलताही येत नाही. वारंवार तोंड येण्याचा त्रास होणे हा प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचा इशारा असू शकतो. त्यामुळे वेळीच त्याच्या मुळाशी असणारे कारण शोधून त्यावर योग्य ते उपचार घेणे आणि तोंड येण्याच्या मूळ कारणाचे निराकरण करणे महत्त्वाचे असते. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच कधी ना कधी तोंड येणे या प्रकाराचा अनुभव आलेला असतो. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट खारट आंबट या चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. आम्हातलं तर हे दुखणे फार मोठे नसते, पण त्याचा त्रास खूप होतो. या आजाराचे मूळ कशात असते आणि त्यावर उपाय कोणते आहेत हे जाणून घेऊ. शरीराला आहार पुरवण्याचे काम तोंडावाटे होते. त्या अन्नाचा आस्वाद घेण्याचे आणि अन्नग्रहणाची क्रिया आनंददायी बनवण्याचे कामही तोंडाचेच असते. त्यामुळे तोंड येण्याचा आजार झाला की आपण बेचैन होतो. याचे एक कारण म्हणजे पोटात भूक लागलेली असते आणि काही खाता पिता येत नाही. आवडीचे पदार्थ समोर दिसले तरी आपण ते खाऊ शकत नाही. अशावेळी तोंड आले म्हणून आपला चिडचिडेपणा वाढतो. त्याच्याबरोबर तोंडाचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे बोलणे, संवाद साधणे. तोंड येणे या आजारात आपल्या बोलण्यावरही मर्यादा येतात. कारण तोंडाच्या आत झालेले फोड, जखमा किंवा व्रण यांच्यामुळे तोंडात वेदना होत असतात. बोलताना त्यांना जिभेच्या, दातांचा धक्का लागू शकतो आणि आणखीनच त्रास होतो. त्यामुळेही हे दुखणे अगदी नकोसे होऊन जाते. तोंड येणे म्हणजे काय? तोंड येणे या विकाराला माउथ अल्सर किंवा स्टोमोटायटिस असेही म्हटले जाते. हा आजार म्हणजे तोंडाच्या आतल्या भागाला सूज येणे होय. यात ओठ, जीभ, पजीभ, घसा, टाळ यांना सूज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट घेताही येत नाही. यात फंगल इन्फेक्शन झाले तर तोंडाला आतून बुरशी येते, प्रतिकारशक्ती कमी होते. काही वेळा तोंडाच्या आतली त्वचा सोलवटल्यासारखी होते. जीभ आणि संपूर्ण तोंड आतून घशापर्यंत लाल होते. तोंड आल्यावर बऱ्याचदा आपण फक्त घरगुती उपचारांवर विसंबून राहतो. बऱ्याचदा त्याचा फायदाही होतो. परंतु वारंवार तोंड येण्याची समस्या सतावत असेल तर त्या बाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यानुसार उपचार करणे आवश्यक ठरते. तोंड येण्याची कारणे: 1. शरीरात अतिरिक्त उष्णता वाढणे. 2. एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषधे घेत असल्यास त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊन तोंड येते. 3. अति प्रमाणात चहा, कॉफी किंवा तंबाखूचे सेवन, अति धूम्रपान, अति प्रमाणात तिखट तेलकट खाणे. 4. पचनाच्या तक्रारी, विशेषतः पोट साफ नसल्यास, दाताचे विकार असल्यास किंवा दात शिजून टोकदार झाले असल्यास तेव्हा रमवार लागूनही तोंडात व्रण होता आणि तोंड येण्याचा त्रास होतो. 5. कुपोषण किंवा B12 जीवनसत्वाचा आणि अन्य पोषक द्रव्यांचा अभाव, तोंडाच्या अस्वच्छतेमुळे होणारे इन्फेक्शन. अशा प्रकारे तोंड येण्याची कारणे वेगवेगळी असतात. त्यामुळे या त्रासाचे नेमके कारण शोधून त्यावर उपाययोजना केली जाणे महत्त्वाचे असते. या दुखण्यात होणारा सर्वात महत्त्वाचा त्रास म्हणजे खाता न येणे. तोंडाच्या आतील त्वचेचे पातावरण म्हणजे म्युकोझल लेयर व्यवस्थित राखण्याचे काम लोह, कॅल्शियम आणि B12 सहित जीवनसत्वे करत असतात. त्यांच्या कमतरतेमुळे तोंड येते. त्यावेळी आपण नीट आहार घेऊ शकत नसल्यामुळे ही कमतरता भरून येण्याऐवजी उलट वाढतच जाते आणि तोंड येण्याचा त्रासही वाढतो. अशा वेळी डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपाय केले पाहिजेत. तोंड आल्यानंतरच्या वेदना कमी करून तात्पुरते बधिरत्व आणणारी मलमे सध्या उपलब्ध आहेत. त्यांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केला तर वेदना कमी होऊन रुग्ण व्यवस्थित जेवण करू शकतो. त्यामुळे आहार कमी होऊन त्रास वाढण्याचे टळते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टीव्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सच्या सप्लिमेंट्स घ्याव्यात. उष्णतेने तोंड आले असल्यास अतिरिक्त उष्णता कमी करणारी औषधे घ्यावीत. नारळपाणी, सौम्य चवीचे सूप, थंड दूध असे घटक आहारात घ्यावेत. जीवाणू आणि विषाणू संसर्ग किंवा बुरशीच्या संसर्गाने तोंड आल्यास झाल्यावर अँटीबायोटिक्स, अँटीफंगल औषधे डॉक्टरांकडून घ्यावीत. कोमट दुधात हळद घालून प्यावे.
शुद्ध गेरूची पूड, हळद आणि मध याचे मिश्रण तोंडातील जखमा आणि व्रणावर लावावे. पोटाच्या तक्रारींमुळे तोंड येत असल्यास पचन सुधारणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. पोट साफ राहावे यासाठी तंतुमय पदार्थांचा समावेश आहारात आवर्जून करावा. पोटाची संपूर्ण तपासणी करून घ्यावी. काही वेळा आतड्यांना होणाऱ्या अल्सरचे सुरुवात चे लक्षण म्हणून सतत तोंड येण्याची तक्रार उद्भवू शकते. अशी शंका असेल तर गरम दुधात गायचे तूप मिसळून नियमित प्यावे. आहार चौरस आणि सर्व पोषक द्रव्यांचा पुरवठा होईल असा असावा. अति तिखट तेलकट जेवण टाळावे. तोंडाची नियमित व योग्य प्रकारे स्वच्छता करावी. पान तंबाखूचे अतिसेवन आणि धूम्रपान टाळावे. दंतवैद्याकडून दातांची तपासणी करून घ्यावी. दात शिजून टोकदार झाले असतील किंवा दाताचे तुकडे पात असतील तर त्याची झीज थांबवण्यासाठी योग्य उपचार घ्यावेत. तुटलेल्या दातांवरही उपचार करून घ्यावे. विशिष्ट औषधांमुळे हा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे बदलून घ्यावी किंवा त्यांच्यापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी काय करता येईल ते त्यांना विचारावे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला अशीच उपयोगी माहिती मिळावी हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.